श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या धर्तीवर 22 जानेवारीला घरोघरी श्रीराम मंदिर या संकल्पनेअंतर्गत कोल्हापुरात घरोघरी श्रीराम मंदिर साकारणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। श्रीराम मंदिर प्रतिकृती आकार सेवा पुस्तिकेच्या वितरणास आज सुरुवात करण्यात आली। या उपक्रमात 13,000 कुटुंबांनी सहभाग नोंदवला आहे। या पुस्तिकेमध्ये अयोध्या श्रीराम मंदिराचा इतिहास, संपूर्ण रामायण चित्रमय रूपात, रामरक्षा, प्रभू श्रीरामाची 108 नावे तसेच विविध कलात्मक ॲक्टिव्हिटीज यांचा समावेश करण्यात आला आहे। पुढील 2 दिवस टप्प्याटप्प्याने 10 स्टॉलद्वारे पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे। 495 वर्षापूर्वी नराधम बाबरानं राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशिदीची स्थापना केली होती। जगातील तमाम हिंदूंची इच्छा होती की परत एकदा त्या ठिकाणी राम मंदिर बांधलं जावं। पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज हे करोडो हिंदूंचं स्वप्न साकारताना दिसतंय। परवा दिवशी 22 तारखेला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे आणि त्याच धर्तीवर देशातील किंवा आज कोल्हापूर शहरातील प्रत्येकाच्या घरी राम मंदिर निर्माण झालं पाहिजे या भावनेतून अशा पद्धतीचे राम मंदिर निर्मितीचं एक पुस्तिका आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं वितरित करत आहोत। प्रत्येक घराघरामध्ये जवळपास 13,000 लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। 13,000 लोकांना आम्ही या ठिकाणी पुस्तिका देणार आहोत आणि खरं म्हणजे मी आज आपल्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की राम मंदिराचा उद्घाटन सोहळा म्हणजे एक प्रकारची दिवाळी साजरी झाली पाहिजे। प्रत्येकानं घरामध्ये 5 पत्त्या लावल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा साजरा केला पाहिजे। या सोहळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख अमरजा पाटील, युवती सेना शहर प्रमुख नम्रता भोसले आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।